करार विंदे परार विंद मुखार विंदे विनिरेशयन्तम वटश परश मुटेशया कृष्ण गोविंद हरे मुरारी सब गाइए श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे विवस्वातमेव मध्ये जन्म करू थोडा गडबडीत करू आणि मग ह्याच्यातला जो महत्वाचा गाभा राहिला ना तो उद्याच्याला सुरुवातीला सांगा सिरियल मध्ये असते ना कालचं थोडंसं दाखवलं असं महत्वाचा विषय मी शिल्लक ठेवतो रात्रीच 12 वाजता का जन्म झाला सकाळी का नाही झाला दुपारी का नाही झाला कारागृहातच का झाला पाहत राहा जी24 मस्त आता फक्त जन्म करून दशम स्कंदाचा प्रारंभ कृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये एक लक्ष द्या माझ्याकडे होईन बाबा जन्म होईल 10 मिनिटांमध्ये करू तुम्ही तुमची तयारी करा दशम स्कंदामध्ये सगळे रस आहेत बरं का बाल लीला आहे हास्य रस आहे करुण रस श्रृंगार रस माहिती आहे श्रृंगार अहो तुम्हाला तर लय माहिती एक एक तास जातो आरशा पुढे सहा मुलं झाली सहा एक नीट आहे का एक ढोबळ एक वाक्य सांगतो म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल देवकीच्या लग्नामध्ये आकाशवाणी याच देवकीच्या गर्भातून जन्माला येणारी 8वी संतान तुझ्यासाठी का ठरे जन्माच्या टायमालाच बसू नाही द्यायची काय जाणार वाटते गाडी जाईल कुठं जात नाही गाडी थांबा ह्या आयोजन कमिटीला पक्का टाइम माहित आहे म्हणूनच त्यांनी 1 चे 4 ठेवली 5 च्या नंतर वाहन कमी जास्त इथं भेटायची शक्यता कमी त्याला सगळं माहित आहे त्यांनी खुर्चीवर बसून बराबर काम केलं त्यांनी पण एक खूप मला मी यांच्या वयाचा अंदाज आणि इतकी धावपळ बघूनच त्यांना हो म्हणलं होतं कथेला आता माझी उलटी धावपळ व्हायला लागली पण मी त्यांना हो म्हणून बसलो मी म्हणलं ते आणि कुठं आलो आपण आता कुठं आलो आलाय का बघा घ्या बाहेर थोडा थोडा जिम जिम पाऊस येतोय म्हणतात मला निरोप दिला येतोय अरे मग जन्माच्या टायमाला येतच असतो ना गजानन बाबाला समजा माहित आहे ते कवा काय करायचं येईन पण आता तर येईनच येईन पण संध्याकाळी पुन्हा येईन कमी जास्त अहो ज्याने आडातून पाणी काढलं त्याला वरून पाणी सोडायला काय जड आहे का याच देवकीच्या गर्भातून हाहाकार झाला कंसानं तलवार काढली न रहेगा बास
देवकानं सांगितलं तुमचं माझ्या पोराच्या सोबत वैर आहे. वसुदेवानं सांगितलं, सॉरी वसुदेवानं सांगितलं तुमचं माझ्या मुलाशी वैर आहे, बायकोशी नाही. मग बायकोला सोडून कारागृहात टाकलं. बरोबर आहे बाबा. 6 मुलं मारली, 7वा रोहिणीच्या गर्भात टाकला आणि 8वा, आता तुम्ही 8वा तुम्ही 8वा धन्य ही आनंदाची सापडली वेळ, दृष्टी देखील यशोदेचा बाळवो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. बस बस बस. अरे बरं झालं भाऊ, विठोबा भाऊ तुम्ही आजच आले जन्माच्या टाइमात. 7वा रोहिणीच्या गर्भात टाकला आणि 8वा महिना कोणचा आहे? श्रावण. म्हणा वद्य अष्टमी रात्रीचे 12 वाजले बरं का, 11:15 धरा ना आधी. देवाचं प्रागट्य झालं आणि देवानं सांगितलं, डॉक्टर साहेब काय म्हणले देव माहिती आहे? नंदाच्या घराला. याच्यातला बारका उद्या सांगणार आहे, अजून काहीच नाही सांगितलं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. एकदम हळूहळू या, हळूहळू या रे भाऊ. इथं ठेवते, खाली नसते. अरे खाली राहतो का देव? सगळ्याला खाली करून टाकेन. आला पाऊस? आला पाऊस आला का तो? बोलिए कृष्ण कन्हैया लाल की. याला म्हणतात गजानन बाबांचा साक्षात्कार. चला आता आजूबाजूचे लोक बाजूला सारखे सगळे. अच्छा, त्याला पाण्यात टाकून टाका. बस बस बस. नंतर एकदम आनंद उत्सव. वा रे वा, पाऊस झाला होता. मौज करेंगे. चलो इकडे बघा ना, खाली बसलेल्याला एक विनंती राजा, देवाचा जन्म झालाय, असे सुतक पडल्यासारखे थोबड करू नका. अरे मौज करो यार, भूल जाओ अकोली को, वृंदावन को याद करो. बोलो कृष्ण कन्हैया लाल की.
अरे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की। इकडे लक्ष द्या, मंडपातला एक बी माणूस आणि महिला खाली नाही बसलेली पाहिजे. या अरे हाथी दिनो घोड़ा दिनो रथिनो पालखी। नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की। नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की। नंद घरा नंद भयो जय लाल की। नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की। अरे हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो गोविंदा आला रे आला, मटकी संभाल जीवा। हरि बोल। अरे सगळे खेळा, सगळे सेवेकरी बहिणी सगळे खेळा.
उपस्थित आहे. तर इथे आपल्याला व्यासपीठावर आणि आपले मन आणि आत्मा ज्यांनी त्यांच्या अमृतवाणीने तृप्त केले असे आमचे समाधानजी महाराज, हरिभक्त परायण, आदरणीय परम श्रद्धेय समाधानजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करते. आणि खरोखरच 24 वर्षापासून इथे कथा सुरू आहे. मी तर 10-12 वर्षापासून ऐकलेल्या आहेत, त्याच्या अगोदरच्या मी काही ऐकलेल्या नाहीत. परंतु परम आम्ही भाग्यवान आहोत गुरुजी, कारण हे जे विश्वस्त मंडळ आहे आणि जे आमचे अध्यक्ष साहेब आहेत, हरिद्वारला जाऊन ऋषिकेशला जाऊन आधी सत्संग ऐकतात आणि मग नंतर आमच्यापर्यंत म्हणजे आमचं काहीतरी कल्याण व्हावं म्हणून अनेक इथे वक्ते आलेले आहेत. आणि जे वक्ते इथे आलेले आहेत, आपल्या परम श्रद्धेय आमच्या कनकेश्वरी देवी सुद्धा इथे आलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला होता की त्यांना तर असं दृष्टांत झाला की स्वामी गजानन महाराज स्वतः त्यांच्या रामायण कथा त्यांनी सांगितली होती, ते रामायणामध्ये येऊन बसले आणि त्यांना दिव्य अनुभूती यामध्ये आलेली होती या स्थळावर. आणि या स्थळावर जेव्हा आमचे परम श्रद्धेय गोविंदाचार्य महाराज, गोविंदगिरी महाराज येऊन गेले, त्यांनी सुद्धा या स्थळाचं एवढं छान वर्णन केलं आणि त्यांना सुद्धा एवढी दिव्य अनुभूती या स्थळावर आलेली आहे. आणि हे स्थळ खरोखरच शांतिवन आहे, अमृत तीर्थ आहे. आणि स्वामींजींना आपण ऐकलेलं आहे, पहिल्या दिवशीच महाराजांनी सांगितलं, आपण ऐकतोय की गजानन महाराजच्या मंदिरामध्ये त्यांच्या बहीण त्यांना ठेवून द्यायच्या. बघा किती करुण क्षण असेल तो. आई वडील घरात नाही आणि छोट्या मुलाला कोणाच्या भरोशावर सोडावं या कलियुगामध्ये, किती कठीण प्रसंग आणि किती करुणा आहे त्या प्रसंगामध्ये. बघा आपलं लेकरू, आपण आई आज ड्युटीवर जाते तर आया सांभाळतात, कोणी सांभाळते, पण त्यांना सांभाळणार कोणी नव्हतं. शेवटी त्यांनी विश्वास कोणाचा केला? गजानन महाराजांचा केला. आणि गजानन महाराजांच्या पायाशी यांना ठेवलं. आणि ते सांगतात, दुपारी जी भाकरी मिळायची ती मी खायचो, ताप असायचा अंगामध्ये आणि पारायण करायचो. पण महाराजांनी बघा त्यांना प्रसाद दिला आणि आज कितीतरी लाखो लोक त्यांचे शिष्य आहेत. मग ही महाराजांचा हा प्रसाद त्यांना मिळालेला आहे. आणि भक्तगण हो, नेहमीच मी सांगते आणि मोठे मोठे शास्त्र सुद्धा सांगते की एखादे स्वामी येतात, ते आपल्या शिष्यांना वाणीद्वारे सिद्ध करतात, वाणीद्वारे त्यांना प्रसाद देतात. कुणी भाकरीद्वारे देते, कुणी स्पर्शाद्वारे देते. परंतु सद्गुरू, प्रत्येकाचा सद्गुरू असा असतो की तो कासवीन असतो. मग कासवीन कशी? कासवीन लेकराला कधीच दूध पाजत नाही, परंतु कासवीन ही नजरेनं सर्वांना प्रसाद देत असते आणि आपल्या मुलांचा सांभाळ करते. आमचे सद्गुरुनाथ हे कासवीन आहे. जरी ते आम्ही त्यांना पाहत नसो तरी ते आम्हाला पाहतात आणि कासविनीच्या रूपानं ते आम्हाला पाहतात आणि आमचं पालन पोषण आणि आध्यात्मिक जे आम्हाला हवं आहे ते सुद्धा अशा स्वामीजींचं जे व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर अनेक साधू संत येऊन आम्हाला उपकृत करतात. आणि खरोखरच महाराजांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक दिवसात त्यांनी नवीन आम्हाला त्यांनी सांगितलं की माझे आई वडील म्हणत की पेरणी करायची असेल, ओली पाहायची, खोली पाहायची. आता त्यांनी खोली किती आहे आपली ते काही पाहिली नाही, परंतु ओली पाहिलेली आहे. कारण की त्यांनी सांगितल्याबरोबर इथे सर्व वर्षाव झालेला आहे. एक स्त्रीच्या डोळ्यातून पाऊस पडलेला आहे. महाराज ही ओली आहे आणि तुम्ही खरोखरच खोलवर पेरलेला आहे. महाराज म्हणतात तुम्ही 24 कथा ऐकल्या, पण आपण विसरून जातो. कारण की तांब्याचं भांडं जसं मळते त्याला लिंबू वगैरे पाहिजे, तसं महाराज पेरणी सुद्धा दरवर्षी करावी लागते. किती की आम्ही नांगरणी पेरणी आमची शेती तयार ठेवली तरी ते गवत फुटतेच त्याला. कारण की ही माया आहे, संसाररूपी आम्ही प्रपंचामध्ये अडकलेला आहे आम्ही. तर ही दरवर्षी आम्हाला ही पेरणी आपल्याद्वारे, या व्यासपीठाच्या द्वारे आणि हे मंडळ आमचं पूर्ण करत असतात. स्वामीजी आपण इथे आलात, आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल आपले आभार. माझ्या वाणीला विराम देते. श्री धन्यवाद ताई. 21 नोव्हेंबर 2021 साली मी पहिला महाराजांना मेसेज टाकला होता व्हॉट्सअपवर आणि तेव्हापासून जवळपास 2 वर्ष त्यांच्यासाठी अनेक साधू संत असतील महाराष्ट्रातले, त्यांच्याकडून त्यांचा नंबर मिळवला आणि ते मोठ्या आपल्याला महाराजांच्या कृपेनं ते मिळाले. आणि मागच्या 2-3 वर्षापासून आपण त्यांच्या प्रयत्नात होतो आणि ती आपली इच्छा महाराजांनी पूर्ण केली. मी सर्व इथं आलेल्या भाविकांना एक नम्र विनंती करतो की यावेळेस थोडं आपल्याकडे पाऊस पाण्याचा म्हणजे पीक पाणी कमी आहे, त्याचप्रमाणे आपला सुद्धा भंडारा वगैरे हा काही कमी होणार नाही. जे दानदाते ज्यांची
खूप मोठी इच्छा असते पण ते बोलू शकत नाही किंवा करू शकत नाही, पण असा एक हा असा सप्ताह असते की तिथं तुम्ही दान दिलेलं सत्कारमी लागते. आणि महाराज आमच्या इथं संस्थानला मोठ्या प्रमाणामध्ये आता दिंड्यांचा वर्षाव सुरू झालेला आहे. रोज दिंड्या येतात, वर्षभर दिंड्या येतात, गुरुवारला दिंड्या येतात आणि त्या दिंड्यांसाठी अन्नदान हे संस्थान कोणतंही शुल्क न घेता त्यांना मोफत राहण्याची आणि सर्व व्यवस्था दिंड्यांची करतो. फक्त ज्यांचा कमर्शियल कार्यक्रम आहे तोच त्याच याचं नाम मात्र एका लग्नाचे आम्ही फक्त 12,000 रुपये हॉलचे घेतो. म्हणजे ते नाम मात्र आहे आणि तेवढ्यामध्ये आपलं मेंटेनन्स भागते आणि इतर आपल्या संस्थांचं कोणतंही उत्पन्न नाही. मी सर्वांना विनंती असं करेल की याही वर्षी आपला 50-51 पोत्याचा भंडारा आहे आणि वर्षभर आपल्याला जवळपास 300-350 पोते दिंड्या वारकरी आणि इथं येणारे रात्रीला पुन्हा मुंबई डहाणूवरून आणि खूप लांबून मुंबईचे कल्याणचे भक्त येतात आणि आपण त्यांची भोजनाची व्यवस्था करतो. मी सर्वांना विनंती करीन की त्या अन्नदानामध्ये जास्तीत जास्त आपण सहभाग नोंदा. त्यानंतर आरती आणि आता आरतीसाठी जे नाव सांगत असतं आरतीसाठी ज्यांचे नाव घेतले त्यांनी उभं राहायचं आरतीला समोर यायचं, बाकी सगळे उभे राहायचं. चला लगेच आरती सुरू. मंडपाच्या बाहेर कोणीच जायचं नाही, मी जायच्या. आणि आता एकदा इकडे माझ्याकडे बघा, भर दुपारच्या वेळेला पावसाळा नसताना कृष्णाच्या जन्माच्या वेळेला जर तो आला असेल तर त्याच्या रूपात फक्त गजानन बाबाच आले. एकदा जय जयकार करता. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महायोगीराज परब्रह्म सच्चिदानंद शेगाव निवासी भक्त प्रतिपालक समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनी रे परम भक्ती रे नाना परी रे गायले हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुजे मधुर फल स्वादुर सेजे सोज्वल. आत्माराम मुने सकळ सेवुनी धारे जन सुफळ. महापरवनी आले रवनी प्रियद हरणी भव जल तरणी दीपतिता. आरती करो तुझ भगवंता. तेरा साची वाणी साधक हरि गुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविका भाविक भक्ता उदारदारा मोक्षकर्मका देहाता. आरती करू तुझ भगवंता. भवते जणो मानस तीर्थ मानस सोपाणे योग. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरि नमो सचिचित. लोक सुख मणे संत द्विज कोणे सेवुनी भ्रमणे पान हर परे रस पीता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा पदवेळा थोडा साचा.
देवी साधो संत मनोवेदना मावा भारती ज्ञानरा लोपले ज्ञान जगी इतरेदाती कोणी अवतार पांडुरंगा सावधेवी रे भारती ज्ञानरा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले भावजनावरी चरणी मस्तक ठेविले भारती ज्ञानराज मानवी जगन्नाथ वाचन करिले कैसे तुकोवासी आवरशिले भारती तुकाराम दुखिता डोलने चरणी मस्तक ठेविले भारती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती वायुदाचार्य रामा भारती तुकाराम कर्पूर गौर करुणावतार संसार अरविंदे भवानी जगन्नाथ हरे राम गणपति नगर डोळ्यार पाहित रूप तुझे देवे अलिंगन पूजन भवे वाणी परिणव विठाल रुक्माई ठोपार रुक्माई विठाल रुक्माई ठोपार बस तसेच उभे राहा बसू नका थोडी थोडी मोकळी करा जागा